मॅडम काही घर आहे. चला काही ना ते एकदम क्लिअर बोलून घ्यायचं बरं त्यांच्याशी. हा काय ते बघू ना. संजय कुठे तुम्हीच का? हो बोला की काय पाहिजे. या खाली या. कोंबड्या विकल्या राव कालच. कोंबड्या वेळ नाहीत आम्ही. मग आम्ही पंचायत समितीतून आलो इथं. हो राम राम बरं कसं आहे. बिडवे मॅडम आहेत ह्या. हो मॅडम ओळखलं नाही बरं का, माफ करा. तुमची विहीर कोणी मंजूर केली? शासनाने दिली. शासनाने दिली पण कागदपत्र कोणी भरली? विहीर कोणी मंजूर केली तुमची? हो ती शासनानं पण कागदपत्र कोणी भरली? पोरांनी किंवा आमची. बोला त्याला बाहेर. अरे सचिन सचिन कुठे. हाय करा बोला त्यांना. चल बोलू. सचिन पाहून आले म्हणा. ते साहेब आले. नमस्कार. तुमचं काय नाव? माझं नाव झालंय काय पण ते तरी सांगा ना. आधी नाव सांगा तुमचं. काय स्कीम बी मानली का आमच्यासाठी? स्कीम नाहीये. मग तुमच्या विहिरीची कागदपत्र तुम्हीच भरली होती ना? हा तर यांनी भरली होती का हो? काय गोळ केलाय तुम्ही? काय केलंय का? या खाली या खाली या सांगतो तुम्हाला. हा 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 बोला बोला. सगळे नकली कागदपत्र दिले तर नकली कागदपत्र दिली. मग काय केली? अहो काय लाज वाटतात का तुम्हाला? असलं कायला करतो तुम्ही? अरे अरे विहिरीचं प्रकरण ती खालच्या मळ्यातलं काय. हा काय माणूस आहे यो. आणि कुणी तुम्हाला सांगितलं कुणी नकली दिली? नकली दिली. आम्ही ते पडताळणी केलं आम्हाला कळलं की सगळे नकली कागदपत्र आहेत म्हणून. काय काय नाव काय होतं ते. संजय कुठे? अहो आम्ही सरकटे. मला वाटलं मग अशा आल्या काय म्हणलात तुम्ही की आम्ही कुठे आहेत म्हणून? अहो, सरकटे. हा ऐकलं सरकटे. संजय कुठे. आधार कार्ड दाखवा तुमची. आता पुढे आमच्याकडे ओळखपत्र राहणार दार याव. अंगठ झिजले त्यांचं आधार कार्डच निघत नाही. तुमचे आधार कार्ड नंबर सांगा मी चेक करतो. आता ती काय माझ्या पाठ आहे का व? फोन लावून घ्या. तुमच्याकडे फोन आहेत ना? तुमच्या घरच्यांना फोन लावून घ्या. बॅटरी संपला डिस्चार्ज झालं. हा फोनच वापरत नव्हतं ते आता त्याला सापडलं. जर तुम्ही खोटं बोलला तर तुम्हाला 3 वर्षाची पोलीस स्टेशन मध्ये शिक्षा होईल. कमी नाही व्हायची जरा. अहो पण म्हणजे ते अहो तुम्ही बोलताय काय? बोलताय काय? आम्ही आम्ही आलो आलो कुठून? कशाला? तुम्ही काय बोलताय? हे शान लेकरू आहे आमच्यात ना. यांच्या लेकरू- चौकशी करू. लेकरू नाही हो, बाप नाही तो माझा. मी शेजारी राहिलं इकडे. ते लाडानी काका म्हणता म्हणता अण्णा म्हणायला लागलो त्यांना. अहो 2च दिवसासाठी यांच्या घरी आलो होतो आम्ही बस बाकी हा. काही नाही. पण तुम्ही तर म्हणले मुलगा आहे आमचा. नाही नाही अहो, कोण आहे? कोण मुलासारखा आहे, आहे? हो, असं मुलं- चालते. मुलासारखं बरं, ठीक आहे. म्हणायचं. तुमचा हा सगळा प्रकार आता आम्हाला कळालाय. तुम्ही असे खोटे कागदपत्र देऊन आमच्याकडून विहीर मंजूर करून घेतली ना, आणि आम्ही तुम्हाला पण तुमच्या खोटे कागदपत्र म्हणून तुम्हाला पैसे दिलेत. पण आता मी पण ना बघा, मी माझे स्वतःचे पदर पैसे घालून तुमची विहीर नाही बुजवली ना, मग माझं नाव बोला. कारण तुम्ही स्वतःचे सुद्धा नाव खोटे खोटे सांगते ना. अहो तुमच्यामुळे माझी नोकरी जाईल आता. अण्णा खरं सांगून टाका. नका लपू. विहीर बुजल्यावर पाणी कसं देणार? हे बघा आता खरं खोटं काय ना ते सगळं पोलीस स्टेशनला होईल. नाही नाही तुम्ही प्रशासनाला फसवताय. तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. थोडीफार सूट देतात का थोडी. अहो सूट काय? तुम्ही अख्खं लुबडवर राहिले. खोटे नाव सांगतात, खोटे कागदपत्र आणून देताय. असं आता हे नाटकं बघा. करू नका. ए, ओ. बंद करा नाटकं तुमची. अर्धा मग तुमच्या आईला. अहो मॅडम काय ही मॅडम? आमची काय चुकलंय? या माझ्या बापाला बाहेरचं ना दिले. आमचे पैसे तिकडे घालून अरे टाकले. तिकडे कुठं सांगतो बाया माणसाला सांगतात का ह्यो बायाचं नाव. आता चौकीत जायची आली का बसा आता तुम्ही. एक मिनिट कालवा तुमचा बंद करा. मॅडम लय बेकार तुम्हाला अजून माहितच नाही तर. काय सांगायचं? एवढा मोठा माणूस, एवढा मोठ्या लेकाचा बाप आहे तरी बाहेर लफडे करतो. टंगी करू नका इथं, नाहीतर आम्ही आताच पोलिसांना बोलून घेऊ आणि सगळे नाही चौघा आतमध्ये घालू. आवाज बंद करा. माझ्याकडे बघा नाव. काय बघा तुमच्याकडे आवाज बंद करा तुम्ही. माफ करा की काय आता समजून घ्या. लेकर कुठं उघड्या पाडता माझी. उद्याच्याला जे तुम्ही नाटक केले ना ते आमच्या ऑफिसला येऊन खरं खरं काय आहे ते सांगा. ऑफिसला येऊन उद्याच्याला. हप्त्याने पैसे घेतात का हप्त्याने. अहो काय हप्त्याने पैसे घ्या? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय ते? अहो यांना कळत नाही म्हणूनच सगळं वाटोळ झालंय. हे बघा ऐका आता आमच्या पण हातात काय राहिले नाही. तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. तुम्हाला दंड पण भरावा लागणार आहे. शिक्षा पण थोडं भरावा घ्या लागणार ना, आहे. थोडा थोडा. अहो तुमच्या हातात राहिलं कसं नाही? आम्ही देतो ना तुमच्या हातात. मग अहो काय माहितीये का? एक थांबा, मिनिट गाडी बोलवतो. थांबा गाडी बोलवतो. एक मिनिट राहू द्या. एक मिनिट गाडी की लगेच बोलायची गरज नाही. तुम्ही उद्याच्याला आमच्या ऑफिसला या. तिथं काय आहे ते बघू. काय साहेब तुमच्या हातात लाखभर रुपये ठेवतो आम्ही. आवाज आम्ही त्यातली नाही तो. आमच्या नोकरीचा प्रश्न झालाय परंतु तुम्ही लागला सांगायला. ओ राहून द्या. उद्या ऑफिसला या तुम्ही. चला मॅडम. चला. असले काय येड्या नाही, माणसाची उद्या बघू वागणूक काय नाही. ते. चला अहो, सर, नाही, नाही, चला चला अहो, थांबा ना मॅडम. चला मॅडम. मॅडम, मॅडम चला मॅडम तुम्ही. बरं, चला. मॅडम बाई. तुमच्यामुळे झाले सगळं. तुम्हाला काय काम नव्हतं. तुम्हाला काय काम नव्हतं. आता पोलीस स्टेशनमध्ये जायचं वेळ. मासडेवारी वारंटी त्या बाई समोर. येडी बायको आणली पूर्ण येडा जलमलं. तुमच्यामुळे झाले. तुमच्यामुळे झाले. ए भाऊ आम्ही नाही जाणार पोलीस स्टेशनला. तुम्ही दोघं जा. चल ग.
यांना जाऊ दे चल जा तुम्ही. काय अण्णा ये ना लेड वाक्याला ताप आहे या बायांचा. अहो बरोबर मी पटवलं असतं त्यांना 5 मिनिटात. संधी अजून बाया चांगली बघ, लग्न करीत असली तर सगळंच मिटल. अहो ते पाठवायचं नाही आईला. पार पांढरी झाली तरी कळा ना तुम्हाला, त्याच्यामुळे काळी नाका करत जाऊ इकडे या. अहो कसं आहे माहितीये का, त्या माणसांना पटवलं असतं मी. मी म्हणलं बाया मग काय केलं दोघे का आम्हाला माणसं आहेत ना. मी त्याचा हात असा धरला होता ना, तरी असा दाबला होता. म्हणजे काय ते आता ते सगळ्यांसमोर नाही, पण एकटा गेलो ना मी जुळतोय. बरोबर जुळतंय खेळ. हा? झिंजुळू जाऊ का म्हणत मी तू हा दुसऱ्या इरीच्या तयारीला लागा तुम्ही जावा. हा कत्ती बाजूला ठेवून येऊन ये. नाही नाही काय तुम्ही बोलता का? हा याला का पार चकलंय.